चहा आहे, ऍक्च्युली ब्लॅक टी आहे आणि इव्हिनिंगचा टाइम आहे. तर आज मी स्पेशली खूप खुश आहे. खुश म्हणजे इतकी खुश आहे कारण का नाईट माझी स्पेशल होणार आहे. बिकॉज मी माझ्या मम्मीसोबत मिळून आज स्पेशल पदार्थ बनवणार आहे. शेंगदाण्याची चक्की. हा, शेंगदाण्याची चक्की आम्ही बनवणार आहे. चिक्की म्हणतात. चिक्की का चक्की? चक्की आहे. हा, चक्की. तर जेव्हा मी नागपूरमध्ये होते, जेव्हा मामाच्या गावी होते ना, तेव्हा तुम्हाला पटणार नाही की मी 2 दिवसात माझे जे मामांची मुलं आहेत त्यांना मी दिवसभरात एवढं चिक्की आणायला लावली होती ना, शेंगदाण्याची, की भयानक. ते पण म्हणले की दुकानात गेले की दुकानवाला काही बोलायच्या आधीच त्यांच्या हातात चिक्की द्यायचा. म्हणजे एवढी मला त्याची क्रेविंग, म्हणजे एवढी मला लत लागली होती. तर आज मम्मी म्हणली तुला खाऊ वाटते तर आपण आज तुझ्यासाठी चिक्की बनवणार आहे. तर आज आम्ही इव्हिनिंगला चिक्की बनवायचं ठरवलंय. तर मम्मी सोबत मी बनवणार आहे. तर चला आपण. वाव, ब्लॅक टी छान झालंय. स्पेशली माझ्या बहिणीने बनवलंय, पहिल्यांदाच बनवलंय तिनं. लेमन टी खरंच छान झालंय. हे लोखंडी तवा. हे मी चॅनेल नवीनच काढले बरोबर, लाईक भोपे अँड सन्स मध्ये. तर आमचं नवीन घर सुरू म्हणजे बांधायला लागले तर ते ऑलमोस्ट तयार होतच आले. 12-13 वर्ष आम्ही ह्या घरामध्ये राहिलोय आणि ह्या घरामध्ये राहताना खूप साऱ्या आठवणी आहेत जशा, आणि त्यातच आम्ही हे नवीन चॅनल काढले. त्यामुळे मला ह्याच्या गोष्टीचं छान वाटतं की जे काही शेवटचे 2-3-4 महिने आहेत त्याचे डेली आम्ही व्लॉग्स जे आहेत ते ह्या चॅनलमध्ये ह्या घरामध्ये बनवता येतील आम्हाला. आणि त्यामुळे छान वाटते खरं. मिस पण करणार ना आपण ह्या घराला. पितळेची परात, पितळेचा डबा, पोळ. आणि काय पाडवाचा लगीन मधला तो डायलॉग नाही का, पितळेची परात, पितळेची वाटी. तसं आमच्याकडे पितळेचं सामान आहे. आणि याचं खास कर म्हणजे माझे पप्पा, जे माझे पप्पा आहेत त्यांना असं जास्तीत जास्त आवडत नाही. अल्युमिनियमची पातेली आवडत नाहीत. अल्युमिनियम आणि जर्मनच्या मतलब त्या गोष्टी ते अवॉइड करतात, त्यांना खरंच नाही आवडत. त्यामुळे जे काही आहे आणि पितळाचं, लोखंड, पितळ, गाडगे गॅसवर जास्त वेळ चालत नाहीत बरोबर. जुगाडी आई असते, त्यांचा फक्त एकच फोकस असतं की आपल्या मुलाला कशा प्रकारे जे त्यांना आवडते ते करून देणं. जरी काही सामान नसेल तर त्याच्या जागी कोणतं गोष्ट करायची ते कसं पूर्ण नाही. एवढं त्यांच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट, खूप गोष्टीमधली ती एक गोष्ट असं मी म्हणेन. मी हलवते कारण नेहमी असं असायचं की मी जर एखादी गोष्ट अशी झाली की मला एखादी गोष्ट बनवायची आहे तर मग असं व्हायचं की गॅस तर मग असं असायचं की मी मम्मीला हे करायचं की मम्मी अगं ह्याच्यात हे नाही आहे ते नाही आहे. मग मम्मी मला म्हणायची तू जे नाही आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नको, जे आहे त्याच्यामध्ये ती रेसिपी पूर्ण करायची. मग कसंही करून आम्ही ती रेसिपी पूर्ण करायचो. येस, चॉकलेटी का नाही होत आहे? ती जास्त काळं तेला हे गुळ असला ना तर होत. मग आपला सेंद्रिय तर गुळ आहे, पांढरा गुळ असला की होत नाही जास्त. पण आपला म्हणजे काळच गुळ आहे ना आपला, काळा नाही पांढरा गुळ आहे. खूप सोपी रेसिपी आहे. कोण तूप घालतंय, कोण काय घालतंय, कोण काय साधं सिंपल. खूपच सोपी रेसिपी, खूपच छान. म्हणजे चव तर छान लागते. मला असं वाटतंय की किंचित गुळ कमी पडलाय असं मला वाटतंय. पण जेव्हा ते गार होईल, जेव्हा आपण त्याचे छान असे काप्स करू तेव्हा मला कळेल की एक्झॅक्टली ते कसं झालंय. पण आफ्टर ऑल इट्स डन. आम्ही दोघींनी मिळून ही रेसिपी केलेली आहे. कसं वाटलं आज? छान वाटलं. माझी मदत घेऊन कसं वाटलं? अशीच रोज मदत करा जा, असंच रोज शिकत जा वेगळं काहीतरी. ओके, थँक्यू. करू लागत जा. मी आता तुम्हाला टेस्ट एक 5-10 मिनिटं ते गार होऊ दे. ते गार झाल्यानंतर मी टेस्ट सांगते तुम्हाला. गरम आहे, खाली ठेवून कर. त्याच्यावर नसतं फिरायला आले तिथे. धर करता तुम्हाला सगळं येते. सगळं ब्लर केला म्हणून सांगते. तुझं हे काम तू करत जा. बाकीचं जे व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओचं काम असेल ते माझं मी करून. वाव, बघून तोंडाला पाणी सुटलंय. मध्ये
की तू बनवायला तरी बघ. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, पण ऍट दी एंड तुला इतकं छान बनवता येईल की बास. खूप सारे गोष्टी तू शिकशील. ऍटलिस्ट हे तरी शिकशील की कसं नाही केलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये काहीतरी शिकण्यासारखं असतं, माणसांमध्ये शिकण्यासारखं असतं. तर फक्त त्याचा आनंद घ्यायचा. आणि त्याच हिशोबानं आज आमची चिक्की खूप छान झाली आहे. मी एक टेस्ट करते कारण का मला खरंच राहत नाहीये. हे बघा, शेंगदाणे मोठे झालेत पण छान दिसतात. हा, टेस्टला सांगते. ते दिसायला ठीक आहे, टेस्टला तसंही आपल्याला कुठं दुकानात न्यायचं. तू गुड. म्हणजे मी 1-2 रुपये घालून दुकानात आणण्यापेक्षा घरी शेवटी आपल्या घरचं खाणं ते घरचं खाणं वेगळंच असतं. मला खाऊन बघते बघ. ओके, तर झाले, मस्त झाले, छान. आपण माझ्या बहिणीला बघूया तुला कसं लागलं. कशी झाली? ऑसम, खूप छान झाले. पहिल्यांदा तू बनवले खरं ऑसम. एकदम दुकानात भेटते तशी लागायला लागली. खतरनाक. हे फ्लॅटर्स नाहीत, म्हणजे स्तुती नाही आहे, खरोखरचं कौतुक आहे. हृदयापासून आलेले हे कौतुक आहे. टेंटेड आहे. सगळं ब्लर झालं का ग? खूप मस्त झाले हे. खरंच खूप म्हणजे टेस्टी झाले बरं का. प्रयत्न आमचा बिघडलेला नाहीये. खूप छान प्रकारे. तर शेंगदाण्याची चक्की खूप छान प्रकारे मायलेकीने आम्ही बनवलेली आहे. तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आपण पुन्हा भेटू.